लक्षणा का प्रकार. वाक्यार्थ ज्ञान का क्रम. वाक्यार्थ ज्ञान कसं होतं ते आपण पाहिलं. त्याला उदाहरण वगैरे देऊन चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. आज लक्षणा का प्रकार. लक्षणेचा प्रकार सांगतात. दोन वृत्ती आहेत ना, एक शक्ती वृत्ती आणि दुसरी लक्षणा वृत्ती. वृत्तीमध्ये पद आणि अर्थाचा जो संबंध आहे त्याचं नाव काय, वृत्ती. पदाचा अर्थाशी संबंध. त्यापैकी शक्ती वृत्तीचा विचार झालेला आहे. आता लक्षणेचा प्रकार सांगतात व्यवस्थित. तशी लक्षणावृत्ती थोडक्यात सांगितली होती, पण आणखी स्पष्ट करून सांगतात. महावाक्य में लक्षणा का प्रकार विचार सागर में लिखा है सो जाने लेना. महावाक्यामध्ये लक्षणेचा प्रकार सांगितलेला आहे. म्हणजे महावाक्यामध्ये लक्षणाच करावी लागते. अशा कशी लक्षणा करावी लागते विचार सागर मध्ये लिहिलेलं आहे आम्ही. एकदा पाहून घ्या. सो जाने लेना. पद के शक्य से संबंध को लक्षणा कहे है. या ते पद का परंपरा संबंध रूप लक्षणा है. पदाचा जो शक्य अर्थ, त्या शक्य अर्थाशी संबंध जो असतो त्याच नाव लक्षण आहे. शक्य संबंधो लक्षणा. शक्याच्या संबंधी अर्थ, शक्य अर्थाच्या संबंधी अर्थ, त्याला म्हणायचं लक्षण. म्हणून पदाचा हा जो संबंध आहे, लक्षणा संबंध कसा संबंध आहे, परंपरा संबंध आहे. परंपरा संबंध रूप लक्षण आहे. कारण साक्षात संबंध जो असतो तो शक्य अर्थ असतो. ही लक्षणारूपी जी लक्षणावृत्ती आहे ती कशी आहे, परंपरा रूप संबंध आहे. काय ते पद का साक्षात संबंध शक्यते होवे. पदाचा साक्षात संबंध कोणाशी असतो, शक्याशी. ता शक्य का संबंध लक्षते होवे. आणि त्या शक्याचा संबंध लक्षाशी असतो. याते शक्य द्वारा पद का संबंध होने ते परंपरा संबंध रूप लक्षणावृत्ती है. शक्याच्या द्वारे पदाशी संबंध होत असल्यामुळे हा जो संबंध आहे परंपरा रूप संबंध आहे, लक्षणावृत्ती. परंपरा संबंध रूप लक्षणावृत्ती आहे. इसी कारण ते ग्रंथ कारणे लक्षणावृत्ती जघन्य कही है. परंपरा रूप संबंध असल्यामुळं, साक्षात संबंध नसल्यामुळं काय अनेक ग्रंथकारांनी लक्षणावृत्तीला जघन्य सांगितलेलं आहे. जघन्य म्हणजे एवढी पॉवरफुल नाही, हलकी. जर शक्य अर्थ लागत असेल, पदाचा शक्यानेच अर्थ लागत असेल, शक्य म्हणजे शक्य वृत्तीनेच, तर लक्षणा करायची गरज नसते. आणि सरळ सरळ शक्य अर्थ लागत असला तरी जर लक्षणा करत असेल तर ते काय दोष आहे. म्हणून लक्षणावृत्ती कशी आहे, जघन्य आहे, हलकी आहे. शक्य वृत्ती एवढी पॉवरफुल नाही. शक्ती वृत्ती एवढी पॉवरफुल लक्षणावृत्ती नाही, है ना. जहाँ पद का साक्षात संबंध रूप शक्ति वृत्ति नहीं संभवे तहा परंपरा संबंध रूप लक्षणावृत्ति का अंगीकार है. जिथं साक्षात संबंध रूप शक्तिवृत्ती लागत नाही तिथं काय करायचं, परंपरा संबंध रूप लक्षणावृत्ती लावायची किंवा तिचा अंगीकार करायचा असतो.
शक्तिवृत्तीनं जर ज्ञान होत असेल तर लक्षणावृत्तीची गरज नहीं। इसी कारण ते ग्रंथकारों ने लिखा है, जहाँ शक्य अर्थ में वक्ता का तात्पर्य नहीं संभवे तहा लक्षणावृत्ति मान के पद का लक्ष्य अर्थ मानना योग्य है। म्हणून जिथं शक्यवृत्तीनं ज्ञान होत नाही तिथं लक्षणावृत्ती लावली पाहिजे म्हणून ग्रंथकारांनी लिहिलेलं आहे। जिथं वक्त्याचं तात्पर्य शक्य अर्थामध्ये नसतं तिथं लक्षणावृत्ती मानून पदाचा लक्ष्यार्थ मानणं योग्य आहे। वक्ता बोलणारा जो आहे त्याचं तात्पर्य कशात नाही, शक्तिवृत्तीमध्ये नाही, शक्यामध्ये नाही। उदाहरण वगैरे देतील सगळं, जसं की ते गंगेचं उदाहरण आहे। तर गंगेवर जा म्हणलं, समजा गंगेवर जा, तर गंगा म्हणजे प्रवाह आहे ना, पाण्याचा प्रवाह देव नदीचा। गंगेवर जा म्हणल्यावर कोणी गंगेच्या वर म्हणजे गंगेच्या पाण्यावर जात नाही, पाण्यावर जाणं शक्यही नाही। पाण्यामध्ये जाऊ शकतो पण पाण्यावर, गंगेवर जा म्हणल्यावर कसं, गंगेच्या तीरावर जा। तर वक्त्याचं तात्पर्य गंगेवर जा म्हणजे गंगेच्या वर जा असं नाही, वक्त्याचं तात्पर्य गंगेवर जा म्हणजे गंगेच्या तीरावर जा। तर मग वक्त्याचं तात्पर्य इथं कशावर आहे, शक्य अर्थामध्ये नाही, शक्यामध्ये नाही। तर मग वक्त्याचं तात्पर्य गंगे संबंधी कोण, तीर। तर गंगे संबंधी तीरावर जाणे असल्यामुळं इथं काय करावं लागते, लक्षणावृत्ती मानावी लागते। जहाँ शक्य अर्थ में वक्ता का तात्पर्य संभवे तहा लक्ष्यार्थ मानना योग्य नहीं। जिथं शक्य अर्थामध्येच वक्त्याचं तात्पर्य निघत असेल तर तिथं लक्ष्य अर्थ मानणं बरोबर नाही। केवल लक्षणा और लक्षित लक्षणा के भेदते सो लक्षणा दो प्रकार की। जिथं तात्पर्य समजा वक्त्याचं शक्य अर्थामध्येच आहे, गंगेवर जा, तर गंगेवर जा म्हणल्यानंतर गंगेला नमस्कार करण्याकरता सुद्धा जाणं असू शकतं, किंवा काय पूजा करण्याकरता जाणं असू शकतं। गंगेवर जा म्हणल्या म्हणजे याचा अर्थ गंगेत स्नानच करून ये असा घ्यायचा नाही। वक्त्याचं तात्पर्य स्नान करून येण्यामध्ये नाही, गंगेवर जाण्यामध्ये। तर काय गंगेच्या किनारी काही कोणी असू बी शकतं, भेटू शकतं, किंवा पुण्याकरता गंगेच्या किनारी गेल्यानंतर गंगेचं दर्शन होईल, पुण्य होईल। तर वक्त्याचं तात्पर्य काय, गंगेवर जा, तर इथं काय लक्षणावृत्ती आहे, पण असं एखादं दुसरं उदाहरण पहा की इथं शक्यचा अर्थ समजा, घट आण म्हणलं, घट आण म्हणल्यानंतर घटाच्या संबंधी एखादी वस्तू घेऊन यायचं असं जास्तीचा अर्थ घेण्यात अर्थ नाही। घट तांब्या घे म्हणलं तांब्याच घ्यायचा, कारण वक्त्याचं तात्पर्य काय, घट आणण्यामध्ये घट घेण्यामध्येच आहे, घटाच्या संबंधी नाही। घट ज्यावर ठुलेला आहे त्याच्या सहित काही वस्तू घेऊन यायचा असं नाही। चला, केवल लक्षणा और लक्षित लक्षणा के भेदते सो लक्षणा दो प्रकार के। ती लक्षणा दोन प्रकारची, केवल लक्षणा आणि लक्षित लक्षणा।
पद के शक्य का साक्षात संबंध होवे ताकू केवळ लक्षणा कहे हे. पदाच्या शक्याशी साक्षात संबंध जिथं असतो त्याला केवळ लक्षणा म्हणायचं. उदाहरण देतात, जैसे गंगा पद की तीर में लक्षणा होवे. गंगा पदाची कुठं? तीराच्या ठिकाणी लक्षण आहे. तहा गंगा पद का शक्य प्रवाह ताका तीर से साक्षात संबंध संयोग है. आता गंगा पदाचा शक्य कोण? पाण्याचा प्रवाह. आणि त्या पाण्याच्या प्रवाहाशी साक्षात संबंध कोणाचा आहे? तीराचा आहे. कोणता संबंध? संयोग संबंध. संयोग संबंध पाण्याचा संयोगच कोणाशी आहे? तीराशी. तर हा झाला साक्षात संबंध. कोणाशी? शक्याशी, म्हणजे प्रवाहाशी साक्षात संबंध तीराचा आहे. ता गंगा पद की तीर में केवळ लक्षण आहे. जिथं साक्षात संबंध असतो शक्याशी तिथं कोणती लक्षणा असते? केवळ लक्षणा. आता दुसरी आहे लक्षित लक्षणा. तर लक्षित लक्षणेचं उदाहरण सांगतात. लक्षित लक्षणा का उदाहरण यह है. द्विरेफो रौती. या वाक्य का दो रेफ ध्वनि करे है. यह अर्थ पदन की शक्ति से प्रतीत होवे है. त्याच्यातला एक अर्थ दोन झाले ते एक कट करायचं. प्रतीत होवे सो वर्णरूप रेफ में ध्वनि करना संभवे नहीं. लक्षित लक्षणेचं उदाहरण देतात. द्विरेफो रवती. दोन रेफ काय करतात? रवती म्हणजे ध्वनी करतात किंवा रडतात. आता रेफ म्हणजे काय? र. जसं क ला ककार, ख ला खकार, ग ला गकार, म ला मकार. तसं र ला रकार म्हणत नाहीत व्याकरणात किंवा संस्कृतमध्ये. र ला रकार म्हणण्याची पद्धत नाही, र ला रेफ म्हणण्याची पद्धत आहे. तर दोन रेफ ध्वनी करतात, दोन रेफ रडतात. तर या वाक्यामध्ये पदाची शक्ती प्रतीत होईल. पदाने अर्थ दोन रेफ ध्वनी करे. यह अर्थ पदन की शक्ती से प्रतीत होवे है ना. पदाच्या शक्तीनं सरळ सरळ काय अर्थ निघणार? दोन रेफ दोन र आवाज करते. सो वर्णरूप रेफ हमें ध्वनी करना संभव नाही. आता वर्ण जे आहेत, र झालं, क झालं, म झालं, ख झालं, तर यांच्यामध्ये ध्वनी होऊ शकते का? यांच्यामध्ये ध्वनी करणं शक्य नाही. दोन र आवाज करू शकत नाहीत. या ते शक्य अर्थ में वक्ता का तात्पर्य नाही. शक्य अर्थामध्ये वक्त्याचं तात्पर्य नाही. सरळ सरळ द्विरेफौ रौती म्हणण्यामध्ये याच्या शक्य अर्थामध्ये वक्त्याचं तात्पर्य नाही. किंतु दो रेफ वाला जो भ्रमर पद है तिसके शक्य में ही रेफ पद की लक्षणा है. मग वक्त्याचं तात्पर्य काय? दोन र वाल कोणतं पद? भ्रमर पद. आणि भ्रमर पदाचा शक्य अर्थ कोण आहे? भ्रमर. तर त्या भ्रमरामध्ये आवाज होण्याची, आवाज करण्याची म्हणजे आवाज करू शकतो कोण? भ्रमर. हा भ्रमर कोण आहे? भ्रमर पदाचा शक्य अर्थ. आणि ह्या भ्रमर पदामध्ये दोन र आहेत है ना. तर काय म्हणले? काय? द्विरेफो रोती. दोन र आवाज करतायत. मग दोन र आवाज करतायत म्हणजे काय? भ्रमर आवाज करतो. तर भ्रमर या पदाचा शक्य अर्थ जो आहे भ्रमर, भुंगा, मधुप, तो आवाज करतो. अशा पद्धतीनं वक्ता का तात्पर्य कि दो रेफ वाला जो भ्रमर पद तिसके शक्य में ही रेफ पद की लक्षणा है. सो केवल लक्षणा तो है नाही. आता तिला केवल लक्षणा म्हणता येत नाही.
है ना। काय आहे ते, ज्या अर्थ में पद के शक्य का साक्षात संबंध होवे तामे केवल लक्षणा होवे है. ज्या अर्थामध्ये पदाच्या शक्याशी साक्षात संबंध असतो त्याला केवल लक्षण असं म्हणायचं. आता द्विरेफ पद का शक्य दो रेफ आहे. आता द्विरेफ म्हणण्यामध्ये याचा शक्य अर्थ शक्य कोण व्हायला लागला, दोन रेफ वालं पद व्हायला लागलं किंवा दोन रेफ व्हायला लागले. सरळ सरळ द्विरेफ म्हणजे कोण, दोन र. तिनका अवयविता संबंध भ्रमर पद में है. आता त्या भ्रमर पदाचे हे दोन र काय आहेत, अवयव आहेत है ना. भ्रमर पदामध्ये दोन र आहेत. हे दोन र त्या भ्रमर पदाचे अवयव असल्यामुळे है ना, त्यांचा अवयविता संबंध कुठं आहे, भ्रमर पदामध्ये आहे. अवयव असल्यामुळे अवयविता संबंध कोणाच्या ठिकाणी, भ्रमर पदाच्या ठिकाणी. ता पद का शक्ती रूप संबंध अपने वाच्य मधुप में है. आता त्या भ्रमर पदाचा शक्तिरूप संबंध कोणाशी, आपलं जे वाच्य कोण, मधुप. मधुप म्हणजे भुंगा. त्या मधुपामध्ये या ते शक्य संबंधी जो भ्रमरपद ताका संबंध होणे ते शक्य का परंपरा संबंध है, या ते लक्षित लक्षणा है ना. इथं शक्य संबंधी कोण, भ्रमरपद. शक्य कोण, दोन र. त्या 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 रसा दोन रचा संबंध कोणाशी आला, भ्रमरपदाशी. आणि त्या भ्रमरपदाचा शक्य संबंध शक्यार्थ कोणाशी आला, भ्रमरपदाचा शक्यार्थ कोण झाला, मधुप भुंगा. अशा पद्धतीनं दोनदा परंपरा झाली ना. आता भ्रमरपद ताका संबंध होणे ते त्याचा त्या भ्रमरपदाचा संबंध कोणाशी, मुंग्याशी, शक्याशी. म्हणून परंपरा संबंध आहे. म्हणून येतं काय आली, लक्षित लक्षणा. कळायले का, शंकर लक्षात यायले ना. हा, भ्रमर द्विरेफो रौती. दोन र आवाज करतायत. आता दोन र आवाज करत असतात का, वर्ण आवाज करत नाही. मग दोन र वालं पद, दोन र वालं पद कोण आहे, भ्रमर पद. आणि त्या भ्रमर पदाचा शक्य अर्थ कोण आहे, भुंगा. तो भुंगा रडू शकतो, भुंगा आवाज करू शकतो. भ्रमरपदही आवाज करत नाही. भ्रमरपदाचे जे अवयव र, भुंगा ना, हा भुंगा. तर भ्रमरपदाचे जे अवयव कोण, र, तेही आवाज करू शकत नाहीत. भ्रमरपदही आवाज करू शकत नाही. मग भ्रमरपदाचं जे शक्य आहे ते आवाज करू शकत. तर भ्रमरपदाशी म्हणजे रचा संबंध कोणाशी, दोन रचा संबंध कोणाशी, भ्रमरपदाशी. आणि भ्रमरपदाचा संबंध कोणाशी, भ्रमराशी. आज झाले की नाही, दोन परंपरा संबंध झाले की नाही, दोन संबंध झाले. म्हणून कोणती लक्षणा इथं मानायची, लक्षित लक्षणा. शक्याशी साक्षात संबंध असतो तेव्हा केवल लक्षणा. आणि शक्याशी परंपरा संबंध असतो तिथं काय म्हणायचे असते, लक्षित लक्षणा. आता पहा या ते कुठे गेलं, लक्षित लक्षण आहे. यद्यपि दो रेफ को द्विरेफ नहीं कहे है. तसं पाहायला गेलं तर दोन रेफाला द्विरेफ म्हणतात असं नाही. किंतु दो रेफ वाले को द्विरेफ कहे है. दोन रेफ वाल्याला द्विरेफ म्हणतात. दो रेफन को द्विरेफ नहीं कहे किंतु दो रेफ वाले को द्विरेफ कहे है. दो रेफ वाला भ्रमर पद है.
दोन रेपवाला कोणतं पद आहे? भ्रमर पदामध्ये दोन रेप आहेत ना, म्हणून द्विरेफ भ्रमर पद आहे. याते द्विरेफ पद का शक्य जो भ्रमर पद ताका मधुपमे साक्षात संबंध होने थे केवल लक्षणा संभवे है. लक्षित लक्षणा इथं मानायची गरज नाही. कोणी शंका केली, अहो दोन रेफाला द्विरेफ थोडंच म्हणतात. कशाला द्विरेफ म्हणतात मग? भ्रमरपद. दोन रेफ वाल कोणतं पद आहे? भ्रमरपद. तर त्या भ्रमरपदाला द्विरेफ म्हणायचं. आणि त्या भ्रमरपदाचा साक्षात संबंध कोणाशी आहे? मधुपाशी म्हणजे भुंग्याशी आहे. म्हणून लक्षित लक्षणा मांडण्याची गरज नाही, तर इथं केवळ लक्षणा संभवते. तथापि व्याकरण के में शंकेचं समाधान करतात. व्याकरण के मत में सो समास की शक्ति है. याते द्विरेफ पद का शक्य दो रेप वाला भ्रमर पद है. व्याकरणाच्या मतामध्ये समास शक्तीमुळे, समासामध्ये असं सामर्थ्य आहे, त्या समास शक्तीमुळं द्विरेफ पद का शक्य, द्विरेफ पदाचा शक्य कोण झाला? भ्रमर पद. द्विरेफ वाला भ्रमर पद. द्विरेफ पद का शक्य दो रेप वाला भ्रमर पद है. न्याय वैशिष्टिकादिगण के मत में समास समुदाय की शक्ति नहीं माने हैं, किंतु समास समुदाय के जो अवयव है तिनकी लक्षणावृत्ति से अधिक अर्थ समास में प्रतीत होवे है. न्याय वैशेषिक मतामध्ये थोडंसं भिन्न आहे. समास समुदाय की शक्ती नाही, समास समुदायाची काही शक्ती ते मानत नाही. तर समास समुदाय के जो अवयव आहे, समास समुदायाचे जे अवयव, समास म्हणजे काय? समास तर लक्षात येते ना, दोन पदाचं एक पद करणं किंवा दोन किंवा अनेक पदाचं एक पद करणं, त्याचं नाव काय? समास. समसनम समास. समास कुठे गेलं? समास समुदाय की शक्ती नहीं मानी, किंतु समास समुदाय के जो अवयव, समास समुदायाचे जे अवयव आहे तिनकी लक्षणावृत्ती से अधिक अर्थ समास में प्रतीत होवे. ते समास करत असताना जे पद आहेत, अवयव आहेत, समासाचे अवयव काय असणार? पद असणार. आणि त्या पदामध्ये लक्षणावृत्तीनं अधिक अर्थ समासामध्ये प्रतीत होतो. त्या पदाच्या लक्षणेद्वारे काय करायचा? अधिक अर्थ मानायचा, असं न्याय वैशेषिकाचं मत आहे. जैसे उदाहरण सांगतात, जैसे द्विरेफ इतना समास समुदाय है ना. द्विरेफ है ना, दोन पद आहेत, द्वि आणि रेफ, यांचा झाला समास, म्हणजे एक पद झालं. तर इतना समास समुदाय ताकि किसी अर्थ में शक्ती नाही. आता या द्विरेफाची कोणाच अर्थामध्ये शक्ती नाही, तर मग कशामध्ये शक्ती असते? त्या समुदायामध्ये शक्ती असते. समुदाय द्वि आणि रेफ ह्या दोन पदामध्ये शक्ती असणार सांगणारा. तर समास समुदायामध्ये शक्ती नाही, तर त्याच्या अवयवामध्ये पहा, जहा द्वित्व विशिष्ट द्विपद का अर्थ आहे. द्वि आणि रेफ दोन पद आहेत, त्यामध्ये द्विपदाचा अर्थ सांगतात द्वित्व संख्या विशिष्ट. द्वित्व संख्या विशिष्ट, द्वित्व संख्येनं युक्त जो, तो काय झाला? द्विपदाचा अर्थ. रेफत्व जाती विशिष्ट अक्षर रेफ पद का अर्थ आहे ना. र आहे, र वर काय? रेफ आहे, रेफ म्हणजे र. तर रेफ मध्ये रेफवर काय राहणार? रेफत्व, त्याची जाती. तर रेफत्व जातीने विशिष्ट कोण आहे? रेफपद. रेफपदाचा अर्थ झाला. द्विपद के शक्य का और रेफत पद के शक्य का अभेद संबंध, आणि या दोघांचा काय झाला? अभेद संबंध. द्विरेफ द्विपदाचं शक्य आणि रेफपदाचं शक्य.
या दोघांचा अभेद संबंध वाक्यार्थ होवे तो द्वित्व संख्या वाले रेफ है यह अर्थ शक्य का है. या दोघांचा अभेद संबंध करून वाक्यार्थ काय होईल? द्वित्व संख्यावाला रेफ पद आहे ना, द्वित्व संख्यावाला रेफ आहे अशा प्रकारचा शक्य अर्थ होईल. म्हणजे द्वित्व संख्या विशिष्ट 2 र, सरळ सरळ 2 र बस. अर्थ काय होईल? 2 र. आता हे शास्त्रीय भाषेत सांगितलं, सरळ सरळ अर्थ काय त्याचा? 2 र. और द्विरेफ वाले के पद को द्विरेफ कहे है. द्विरेफ वाल्या पदाला द्विरेफ म्हणतात. द्विरेफ म्हणजे 2 र वाल्या पदाला द्विरेफ असं म्हणतात. सो लक्षणावृत्ती मानिके कहे, त्याला काय लक्षणावृत्ती मानून सांगितलेला आहे. परंतु इतना भेद है. काय फरक आहे? न्याय वैशेषिक मत में वाक्य की लक्षणा नहीं माने हैं. न्याय वैशेषिक मतामध्ये वाक्याची लक्षणा करत नाहीत. काय ते? शक्य संबंध को लक्षणा कहे. शक्याच्या संबंधाला काय म्हणतात? लक्षणा. पद समुदाय को वाक्य की किसी अर्थ में शक्ति नहीं, या ते वाक्य के शक्य का अभाव होने ते शक्य संबंध को लक्षणा वाक्य की बने नहीं, किंतु पद की लक्षणा होवे है. या मत में रेफ पद की रेफ वाले में लक्षणा और बस इथपर्यंत. न्याय वैशेषिक मतामध्ये वाक्याची लक्षणा नाही. शक्य संबंध को लक्षणा कहे. शक्याच्या संबंधालाच काय म्हणायचं? लक्षणा. पद समुदाय रूप वाक्य की किसी अर्थ में शक्ति नहीं. पद समुदाय रूप जे वाक्य असतं त्या अर्थाची कोणत्याच अर्थामध्ये शक्ती नसते. या ते वाक्य के शक्य का, वाक्याच्या शक्याचा काय असतो? अभाव. म्हणजे पदाचा शक्य अर्थ असतो, वाक्याचा शक्य अर्थ मानित नाहीत न्याय वैशेषिक वाले. आणि शक्य संबंध रूप लक्षणा वाक्य की बने. आता वाक्याचा शक्य अर्थच नसतो, तर वाक्याचा शक्य संबंधी लक्षार्थ कसा होईल? म्हणून शक्य संबंध रूप लक्षणा वाक्य की बने नाही, किंतु पद की लक्षणा होय. हे न्याय वैशेषिक फक्त कणाची लक्षणा मानतात? पदाची. या मत में रेफ पद की रेफ वाले में लक्षणा. या न्याय वैशेषिक मतामध्ये रेफ पदाची रेफ वाल्यामध्ये लक्षणा मानायची. म्हणजे कशामध्ये? रेफ पदाची रेफ वाल्यामध्ये म्हणजे भ्रमर पदामध्ये. और मीमांसा मत में तथा वेदांत मत में वाक्य की भी लक्षणा माने हैं. मीमांसा आणि वेदांत या शास्त्रामध्ये वाक्याची सुद्धा लक्षणा मांडलेली आहे. और वाक्य की लक्षणा में जो दोष कया है ताका यह समाधान है. वाक्याची वाक्याची लक्षणा होऊ शकत नाही या म्हणण्यामध्ये जो दोष सांगितला त्याचं समाधान सांगतात. काय समाधान आहे? पद समुदाय को वाक्य कहे. वाक्य कशाला म्हणायचं? पदांच्या समुदायांना वाक्य म्हणायचं. सो समुदाय प्रत्येक पदशे भिन्न नाही. आता तो समुदाय म्हणजे पदांचा समुदाय प्रत्येक पदशे भिन्न नाही. पदांचा समुदाय त्या पदांच्या समुदायाहून वेगळा नाही, भिन्न नाही. या ते पद का शक्य ही वाक्य का शक्य. म्हणून पदाचा जे शक्य अर्थ असतो तोच वाक्याचा शक्य अर्थ असतो, अथवा शक्य संबंध रूप लक्षणा नाही.
शक्य संबंध रूप लक्षणा नाही किंतु बोध्य संबंध को लक्षणा कहे है. तर शक्य संबंध रूप लक्षणा इथं न मानता काय म्हणायचं, बोध्य संबंध रूप लक्षणा. चला बाकीचं घेऊ उद्या. इथपर्यंत थांब, मोठं आहे. एक दोनदा वाचा, लक्षात येईल. काय नाही सोपं. महाराज वाचायला काय नाही, पण ते सांख्याचं मत, न्यायाचं मत, ह्याचं मत म्हणलं की थोडस कन्फ्युज होते महाराज. तिथे ते सांगितलं की थोडस कळतंय. जिथं लक्षात येणं गेलं तिथं विचारित जा ना. आता काय इथं थोडक्यात काय केलंय, हे न्यायवैशेषिक जे मतावाले आहेत ते वाक्याची लक्षणं मानित नाहीत. मग त्याचं खंडन करतात, वाक्याची लक्षणं मानित नाहीत. अहो जे त्या वाक्यामधले जे पद आहेत, पदाची जी लक्षणं आहे तीच वाक्याची लक्षणं आहे.